गांधीचा जन्म झाला, गांधीचा जन्म झाला जातीचे जहर प्राशविण्यासाठी। गांधीचा जन्म झाला जातीचे जहर प्राशविण्यासाठी। नेहरूचा जन्म झाला सत्तेची भाकर पचविण्यासाठी। धीरूभाई अंबानी आणि टाटा बिर्लाचा जन्म झाला धन आणि दौलत साठविण्यासाठी। पण माझ्या बाबासाहेबांचा जन्म झाला या बहुजनांचे प्राण वाचविण्यासाठी। माईक आवाज सोडून आणि म्हणून बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं। या देशात अनेक नेते आले आणि गेले, या जगात अनेक नेते झाले, पण बाबासाहेबांसारखे कुणी दिसले नाही। म्हणून सांगायचे काय, असे आले गेले किती, आले आणि तसेच निघून गेले, काहीच केले। पण या जगात असा एक नेता झाला ज्याच्या समोर प्रत्येकांना झुकावंच लागलं। म्हणून म्हणत आहे, अशा आले किती भल्या भल्याची हरली मती, अशा आले किती भल्या भल्याची हरली मती, अशा आले किती भल्या भल्याची हरली मती, अशा आले किती भल्या भल्याची हरली मती। झुकती महारथी, जिथं झुकती रथी महारथी, असा माझा भीमराव घटनापती। 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 अशा आलीने गेले किती भल्या भल्याची हरली मती, अशा आलीने गेले किती भल्या भल्याची हरली मती, अशा आलीने गेले किती भल्या भल्याची हरली मती, अशा आलीने गेले किती
नका. चहात जर साखर लई झाली तर इथं मुंग्याच लागायच्या वेळेस सगळ्याला. तसं तर माझे गाणे ऐकून सगळ्यांनाच लागतं, लागायचे त्यांना बरोबर. किती जणांना गाणं आवडतं? गाणं आवडतं का? गाणं आवडतं हो, प्रत्येकांना आवडतं ना गाणं. आवाज येतोय ना? ठीक आहे. एकदा सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. बाकीच्यांना काय घरच्यांना म्हणू का म्हणून सांग. इथले पुरुष मंडळी जरा शांत दिसायला. त्याचं म्हणणं असेल कशाला म्हणावं. बायको घरात जर असं जोरात बोललं तर शिवा देते, इथं जोरात बोलले तर किती शिवा देते मी. असा विचार करू नका, काही हरकत नाही. मी फक्त घोषणा द्यायला सांगत आहे. जय जयकार करत आहोत आपण आपल्या बापाचा, तर कुणाच्या बापाला घाबरायचं नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, महात्मा फुलेंचा, संत कबीरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. एक मिनिट तुम्ही थांबा बरं थोडं. तुम्ही 2 मिनिटं थांबा. तुमचा आवाज जास्त आहे, इकडून आवाज यायला लागलाय, पण समोरून जरा फक्त एवढाच या. ज्यांचा आवाज निघत नाही, चहा वाटप करणारे कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांना जरा गरम गरम चहा आणून त्यांचा आवाजच उकलला पाहिजे. गाणे म्हणाले आम्ही चहा पियाला, तुम्ही तुमचा आवाज येऊ द्या. आता पुरुष मंडळी शांत बसायचा, तुम्ही नाही बोलायचं. महिलांचा आवाज आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा, तुम्ही म्हणाल्या पुढचे, तुम्ही शांत बसा. त्या आवाज तवाच कळते विजय असं म्हणलेला कोणाचा आहे ते. आवाज कसा आला पाहिजे बायकांनो. घरात नवऱ्याला बोलताना कसा आवाज निघते, तसा आवाज निघाला. तुमचा कसा निघालाय, शेजारनी जवळ सासूच्या चाळ्या करतात तसा निघाला. तसा नको. घरात नवऱ्याला कशा शिवा देतात, जोरात बोलतात, तसा आवाज आला पाहिजे. एकदा चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. जय भीम, जय भीम. आता आठवलं वाटायला घरात कशा भांडण अशा भले भल्याची हरली मती, अशा भल्याची हरली मती, अशा भल्याची हरली मती, अशा भले भल्याची हरली मती. जिथं झुकती रती महारथी, जिथं झुकती रती महारथी, असा माझा होते भीमाला त्याने छाया हो, होते भीमाला त्याने छाया हो, कार्य साऱ्यांचं गेलंय वाया हो.
भारताचं संविधान लिहिण्यासाठी खरं तर कुणीच पुढे आले नव्हते. हा, भारताचं संविधान बदला म्हणून लई जण आले होते, पण लिहा म्हणून कुणीच नव्हतं. लिहायला फक्त एकटे बाबासाहेब आंबेडकर होते. बाकी कुणी माईचा लाल पुढे आला नाही. लाल नाही, हिरवा निळा पिवळा कुणीच पुढे आला नाही. पण संविधान लिहिण्यासाठी फक्त बाबासाहेबांना विनवण्या केल्या, कारण त्यांना सुद्धा माहिती होतं की एवढा खोलवरचा अभ्यास फक्त आणि फक्त आंबेडकरांचा आहे. दुनिया में नेताओं की दुनिया में बोलो नंबर 1 किसका है? नेताओं की दुनिया में बोलो नंबर 1 किसका है? कोई बोला गांधी तो कोई बोला नेहरू का है. नेताओं की दुनिया में नंबर 1 किसका है? कोई बोला गांधी तो कोई बोला नेहरू का है. इन दोनों से जाकर जब पूछा तो उन्होंने कहा भाई इस पर तो हक सिर्फ अंबेडकर जी का है, अंबेडकर जी का है.